राज्यामधल्या राजकारणात कालचा दिवस मोठा मानला जातो, कारण तब्बल 20 वर्षांच्या नंतर मराठीच्या मुद्द्यावरती दोन ठाकरे बंधू एकत्र येत राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठा बदल आपल्याला बघायला मिळाला। खरं तर या बदलामुळे राज्यामधल्या राजकारणावरती काय परिणाम होणार आहेत या संदर्भात आषाढी एकादशी निमित्त शेगावमध्ये दाखल झालेल्या भाविकांचं नेमकं मत काय आहे हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी। शेगाव येथे आहे। आज आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेश गुजरात मधून भाविक या ठिकाणी आले आहेत आणि राज्यातील जनतेला ठाकरे बंधू एकत्र येण्यावर काय वाटतं आपण जनतेच्या प्रतिक्रिया घेऊया। खूप चांगली गोष्ट आहे। मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी दोघं एकत्र पाहिजेच होते। त्याच्यामध्ये अजून मला असं वाटतं का एकनाथजी शिंदे सुद्धा त्यांच्या बरोबर पाहिजे, अजून दुधात साखर पडेल। नक्कीच होईल, कारण दोघं एकत्र येणं गरजेचं होतं आणि राज्याच्या राजकारणात बराच मोठा बदल होईल। काही लोकांच्या डोक्यात किंवा जनतेच्या डोक्यामध्ये असं चालू आहे की हे लोक आपल्या आपल्या मतलबांकरता किंवा आपल्या पॉलिटिक्स उजवण्याकरता ते दोघं एकत्र झालेले आहे। आतापर्यंत त्यांना मराठीचं मान नव्हतं का? आतापर्यंत दोघं संघ कावर नाही आले, आताच का दोघं संघ आले? प्रत्येक माणसाला हिंदी सुद्धा आली पाहिजे आणि महाराष्ट्रात आल्यानंतर जर कोणी हिंदी बोलत आहे तर त्याच्या मारहाण झाली नाही पाहिजे, आमचं हे मानणं आहे। मराठीच्या मुद्द्यावर राज्यातील जे राजकारण तापलेलं आहे, दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, यावर अनेक अशा संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी उमटत आहेत। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, शेगाव।